ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी। उद्धव ठाकरे यांनी घेतलं अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। ठाकरेंसह सुनील प्रभू, भाई जगताप, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांचीही उपस्थिती। राज्यात घडणाऱ्या घटना चिंताजनक, प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जाते, दोषींना कठोर शिक्षा होईल, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। घोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक नेता आहे, चौकशीपूर्वी मी त्याचं नाव घेणं योग्य नाही, लवकरच ते समोर येईल, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा आहे, विजय वडेट्टीवारांचं गंभीर वक्तव्य। एखाद्या लोकप्रतिनिधीवर असा हल्ला होणं हे दुःखदायी, दोषींवर कडक कारवाई व्हावी, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आमदार प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य। राज्यात कोणीही सुरक्षित राहिलेलं नाहीये, तातडीने राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार, राज्यपालांनी तात्काळ सरकार बरखास्त करावं, नाना पटोलेंची मागणी। घोसाळकरांच्या हत्येची घटना दुर्दैवी, याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर दौलतनगर परिसरातली दुकानं बंद ठेवण्याचा स्थानिकांचा निर्णय, दौलतनगरसह दहिसरमधील मेडिकल वगळता अन्य दुकानं स्वेच्छेने बंद। शिंदेंसोबत सुरतला गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीसांना माझा गेम करायचा होता, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक दावा। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरेचा समावेश करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार, त्यासाठी 2 दिवसात विशेष अधिवेशन घ्या, मनोज जरांगेंची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 758 गावांचं मराठा सर्वेक्षण पूर्ण, 2,57,000हून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण, तब्बल 54,000 घरं आढळली बंद स्थितीत, तर 449 कुटुंबांचा सर्वेक्षणात नकार। दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिली किसान नगरमधल्या शाखेला भेट, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतींनीही दिल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यातल्या नागरिकांना 1 लिटर मोफत पेट्रोल वाटप, उपविभाग प्रमुख दत्ता फसलेंचा उपक्रम, वागळे इस्टेट इथल्या पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल घेण्यासाठी वाहनांच्या रांगा। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फोन करून मुख्यमंत्री शिंदेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपल्यासारख्या माणसांची महाराष्ट्राला गरज, 60 पूर्ण झाली, शताब्दी पूर्ण होताना पाहायची असल्याच्या भावना व्यक्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना मिळाल्यावर पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्ष कार्यालयात, फटाक्यांच्या आतषबाजीसह कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। वकील संरक्षण कायदा बनवण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर वकील संघटनेचा मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं संतप्त वकिलांनी पोलिसांवर फेकल्या बाटल्या। विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेचं अनोखं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामायणातील सजीव देखावा सादर करत केलं धरणं आंदोलन। गुन्हेगारांची परेड काढल्यावर आता पुण्यातलं वाहतूक पोलीस ऍक्शन मोडमध्ये, बुलेट किंवा दुचाकीला आवाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात, चालकांकडून 1,000 रुपये दंडासह परवानाही जप्त केला जाणार। महसूल विभागाचा नागरिकांना 600 रुपयात 1 ब्रास वाळू देण्याचं धोरण फसल्याची बाळासाहेब थोरात यांची टीका, धोरणामुळे वाळू चोरीच्या घटनांमध्ये वाढ, 2,200 कोटींचा महसूल बुडाल्याचाही थोरातांचा आरोप। कोल्हापूरमध्ये दूध संस्थांवर वारंवार धाडी टाकल्या जात असल्यानं दूध उत्पादकांमध्ये संस्थांबाबत अविश्वास निर्माण होतो, त्यामुळे दूध संस्थांवर होणारी कारवाई थांबवा, जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचं सहाय्यक निबंधकांकडे निवेदन। यवतमाळ जिल्ह्यात नाफेडच्या दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका, 8 हमी केंद्रांना IDH न मिळाल्यानं व्यापाऱ्यांकडून गैरफायदा, शेतकऱ्यांची गरज पाहून कमी भावात सोयाबीनची खरेदी। अमरावतीच्या मार्ड येथील तथाकथित तवेवाला बाबा उर्फ सुनील कावलकरला अटक, मार्ड इथल्या आश्रमात महिलेवर बलात्कार अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यावर 16 दिवसांनी फरार बाबा अटकेत। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने नागपूर अयोध्या समरसता बाईक रॅली, नागपूरच्या अण्णाभाऊ साठे स्मारकापासून रॅलीला सुरुवात, सुमारे 150 तरुण 4 दिवसात 900 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार। धुळ्यात जीएसटी अधिकारी असल्याचं भासवून व्यापारी आणि ट्रक चालकांची फसवणूक करणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक, बिपिन पाटील आणि इम्रान शेख असं दोघांचं नाव, सुमारे 4 कोटीपर्यंतचा गंडा घातल्याचं तपासातनं उघड। वाशिमच्या धोत्रा गावातील स्मशानभूमी शेजारी पेट्रोल पंप उभारणीला परवानगी, अंत्यविधी दरम्यान आगीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता, त्यामुळे पेट्रोल पंपाला परवानगी देणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि पंप हटवण्यात यावा, असंघटित संघटनेची मागणी। राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला, याबाबत राहुल यांना नोटीस जारी करण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून विचार सुरू, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांची माहिती। वर्ध्यामध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं निषेध आंदोलन, पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत भाजप पदाधिकाऱ्यांच्या राहुल गांधींविरोधात घोषणा।
संभाजीनगरच्या क्रांती चौकात महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर. भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन तर बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेविरोधात मवियाचं आंदोलन. अमरावतीत भाजपकडनं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात निषेध आंदोलन. राहुल गांधींच्या पोस्टरला चपला मारून निषेध. राहुल गांधींनी वक्तव्य मागे घेत देशाची माफी मागावी, भाजपची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसाच्या केळी आणि पपई बागांना मोठा फटका. एबीपी माझाच्या बातमीनंतर पीक विमा कंपनीकडनं शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात. पपईच्या दरात वाढ. पपईला प्रति किलो 8 रुपये 60 पैशाचा दर. किलोमागे 3 रुपयांनी दर वाढला. शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडमध्ये लसणाच्या दरात वाढ. गावरान लसणीला प्रति किलो 600 रुपयांचा भाव. लग्नसराईत आणखी दर वाढण्याची शक्यता. जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश होण्याची शक्यता. यानुसार अनुषंगाने डेहराडूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाने लोणार सरोवराला भेट देत केली पाहणी. पथक युनेस्कोला अहवाल सादर करणार. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा ते शेगाव असा 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग तयार करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारची मंजुरी. समृद्धी महामार्गाला महामार्गाच्या लगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक स्थळांना जोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. टीएमटी प्रशासनाकडून अर्थसंकल्पात ठाणेकरांना डबल डेकर बस देण्याची घोषणा. तर आगामी वर्षात नव्या 186 बसेस ताफ्यामध्ये येणार. अटल सेतूवरून बेस्ट बस सेवा सुरू करण्याचा विचार. S145 क्रमांकाची बेस्ट बस अटल सेतूवरून धावण्याची शक्यता. वाशिमच्या शिरपूरमध्ये जैन धर्मीयांच्या 2 पंथीयांमध्ये पुन्हा वाद. मूर्तीवर दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये वाद. दोन्ही पंथीयांची एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार. वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयात विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये दगडफेक. प्रशासनाकडून एका विद्यार्थ्याला निलंबित केल्यानं दगडफेक झाल्याची माहिती. पुण्याच्या काळभोर परिसरातील 7 दारू हातभट्टीच्या टाक्या पोलिसांकडून उद्ध्वस्त. आतापर्यंत 3 अटक. हातभट्टी मालकांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल. माजी पंतप्रधान नरसिंहराव चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न तर कृषी वैज्ञानिक MS स्वामीनाथन यांचाही भारतरत्नने सन्मान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.